एक मोठी अपडेट समोर येते। डॉक्टर शिरीष वळसंगकर मृत्यू प्रकरणातून डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी मनीषा मुसळे माने हिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। 5 दिवसांची पोलीस कोठडी पूर्ण झाल्यानंतर आरोपी मनीषा मानेला न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती तपास अधिकाऱ्यांनी केली होती। पुन्हा पोलीस कोठडी मागण्याचे हक्क अबाधित ठेवत न्यायालयीन कोठडी देण्याची तपास अधिकाऱ्यांची न्यायालयात मागणी होती। सरकारी पक्षाची बाजू ऐकत मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी मनीषा मानेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्येप्रकरणी नवनवीन माहिती समोर येत असून हॉस्पिटलमधील अनेक कर्मचाऱ्यांनी आरोपी मनीषा माने मुसळे यांच्या विरोधात तक्रारी दाखल केलेल्या आहेत। या तक्रारींच्या अनुषंगाने सोलापूर शहर पोलीस तपास सुरू आहे। याशिवाय फिर्यादी डॉक्टर अश्विन वळसंगकर, सोनाली वळसंगकर आणि इतर संबंधित व्यक्तींचेही जबाब पोलिसांकडून नोंदवले जात आहेत। संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून लवकरच डॉक्टर वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या खऱ्या कारणांचा उलगडा होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय। डॉक्टर शिरीष वळसंगकर हे सोलापूरमधील सुप्रसिद्ध न्यूरोफिजिशियन होते। त्यांचं वय 69 होतं। त्यांच्या नेतृत्वाखालील SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स हे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज रुग्णालय उभारण्यात आलं। 1999 साली हे हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी कार्यरत झाले। डॉक्टर वळसंगकर यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण सोलापूरमधील दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स इथं पूर्ण केलं। न्यायालयाने कोठडी सुनावलेली आहे। काय झालेलं आहे? आज तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली, त्यामुळे न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। आणि परंतु न्यायालयीन कोठडी मागताना तपास अधिकाऱ्याने पोलीस कोठडीचा हक्क अबाधित राखून न्यायालयीन कोठडी मागितली। कसा अबाधित राखतो? नवीन BNS कायद्याप्रमाणे पोलिसांना तसा अधिकार दिलेला आहे। जाण्यासाठी काय आपण प्रयत्न करणार? आता याच्या सगळ्या सर्टिफाईड कॉपी काढून आम्ही सोमवारी किंवा मंगळवारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करणार आहोत। विश्वास आहे आपल्या जामिनावर? हो। काय नेमकं प्रकरण झालं होतं या सगळ्या प्रकरणामध्ये? आपलं काय वाटतं? मुळात हे जे प्रकरण आहे, तुम्ही FIR सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे की या महिलेने एक मेल पाठवला आणि ते मेल पाठवून डॉक्टर साहेब व्यथित झाले आणि त्यांनी आत्महत्या केली अशी पोलिसांचं कथन आहे। परंतु त्या मेलचं स्वरूप जर बघितलं तर त्या महिलेची फक्त व्यथा होती की मी या हॉस्पिटलला कधीपासून योगदान दिलेलं आहे आणि मी तुमच्या हॉस्पिटलसाठी काय काय केलेलं आहे, परंतु तुम्ही आज मला तुच्छतेने वागवतात अशी त्या मेलमधून तिने व्यथा मांडली होती। आणि मला माझे अधिकार कपात करू नका आणि असं जर होत असेल तर मला आत्महत्या करावी लागेल असं त्या महिलेची तो मेल होता। परंतु मेल प्राप्त झाल्यानंतर डॉक्टर साहेब आणि त्यांच्या पत्नीने या महिलेला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं, तिने समजूत घातली। समजूत घातल्यानंतर त्या महिलेने डॉक्टर साहेबांची माफी मागितली, लिखित माफीनामा लिहून दिला। त्यामुळे जर लिखित माफी एक मुळात हा मुद्दा आहे की ती महिला जर त्रास देणारी होती आणि तिच्यामुळे एवढा प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास होणार होता, तर मुळात डॉक्टर साहेब आता त्यांच्या पत्नीने त्यांना बोलावून घेतलं नसतं। ज्या अर्थी त्यांनी बोलावून घेतलं त्यावेळी त्यांना एक विश्वास होता की ही आपल्या ऐकण्यातली जुनी कामगार आहे वगैरे। आणि ज्यावेळेस माफी मागितली त्यावेळेस त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सर्व गोष्टी घडल्या होत्या, त्या बाई महिला जी आहे आपल्या ऐकण्यातली आहे आणि त्याच्यानंतर आत्महत्या होतीये। म्हणजे याचा अर्थ असं समजायचं का की त्या महिलेने माफी मागितली म्हणून डॉक्टर साहेबांना त्रास झाला? त्यामुळे हे जे FIR मध्ये नमूद कारण आहे ते आत्महत्येस प्रवृत्त होण्याचं दिसून येत नाहीये। आत्महत्या करण्यास प्रवृत्त अशी परिस्थिती जेव्हा असते त्यावेळेस मानसिकता अशी पाहिजे की त्या संबंधित माणसाला दुसरा कुठलाही ऑप्शन नसला पाहिजे सुसाईड करण्याशिवाय। याच्यामध्ये बरेच जे ऑप्शन होते ते डॉक्टर साहेबांनी वापरलेले होते। म्हणजे त्याला बोलवलं, माफी मागितली, सगळा विषय संपला होता। त्यामुळे या सगळ्या गोष्टी बाबी जर बघितल्या तर एक दिसून येतं की त्या मेलमुळे तिने आत्महत्या केली असं दिसून येत नाही, असं आमचं म्हणणं आहे। पूर्वीपासूनच आमचं म्हणणं आहे।